हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज आम्ही आलो आहोत मार्टर बीचवर असलेल्या या वंडरवर्क्स म्युझियममध्ये. सो तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल आणि इकडे फेरीवेल्स पण आहेत. आतमध्ये खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत, पण पहिल्यांदा आपण जाणार आहोत या साईडला. सो ही बिल्डिंग बघा कशी आहे, उलट्या शेपची आहे. आतमध्ये बघण्यासाठी खूप छान अशा गोष्टी आहेत, खूप अट्रॅक्शन्स आहेत. नासाच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत, त्या पण आतमध्ये बघण्यासारख्या आहेत. सो आपण आज जाणार आहोत आतमध्ये. बघूया आतमध्ये आपल्याला काय-काय गोष्टी बघायला भेटतात. सो लेट्स गो. सो आज बघा भरपूर पाऊस आहे. आम्ही ठरवलं होतं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आज करायचं, पण अचानकच पावसाला सुरुवात झाली आणि सकाळीपासून पाऊस आहे आणि संध्याकाळपर्यंत पाऊस दाखवत आहे. सो माहीत नाही आता ह्या ॲक्टिव्हिटी करायला वेळ भेटेल की नाही किंवा चान्स भेटेल की नाही पावसामुळे. ही ॲक्टिव्हिटी तर करणारच आहोत. तर चला आपण आतमध्ये जाऊया. सो ह्या साईडला बघा किती छान आहे सगळं. एकदम पाऊस येतोय आणि ही बिल्डिंग आहे समोरून अशी दिसतीये. सो ही बिल्डिंग कम्प्लिटली उलटी बनवली आहे. जो खालच्या साईडला भाग असतो तो वर आहे आणि वरचा भाग खाली आहे. अशी उलट्या शेपमध्ये बनवलेली आहे. पावसामुळे सगळीकडे फॉगी वेदर झालेलं आहे आणि इथे समोरच लेक आहे. त्यामुळे इकडचा एरिया खूप सुंदर आणि छान वाटतोय. आणि हे बघा बिल्डिंगचं नाव पण उलटं लिहिलेलं आहे. पिलर्स अँड ऑल सगळंच उलटं आहे. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून बघूया बघण्यासारख्या इथे काय काय गोष्टी आहेत. सो आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथलं स्ट्रक्चर बघू शकता की आतमधला हा मेन हॉल एरिया आहे तो पण उलटा पुलटा बनवलेला आहे. आणि हे वरचं स्ट्रक्चर आहे ती पूर्ण खालची जी लँड असते ती पूर्ण वरती आहे असं रिप्रेझेंट केलेलं आहे. सो तिकीट्स वगैरे आम्ही घेतले आणि आता मेन एंट्री केली आहे. सो स्टार्टिंगला त्यांनी एक छान असा एंट्रन्स दिलेला आहे. इथे एक लूप क्रिएट केलेला आहे ज्याच्या आतमधून आपण जायचं. सो हे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसत आहे. द सराउंडिंग पूर्ण फिरत आहे आणि आय डोंट नो मी ज्या ब्रिजवर चालते तो पण ब्रिज फिरतोय की कॉन्स्टंट आहे. पण याच्या आतमध्ये गेल्यानंतर असं वाटत आहे की आपण कम्प्लिटली राऊंड 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 फिरत आहे आणि एका लूपमध्ये अडकलेलो आहोत. पुढे जायचं की मागे जायचं हे पण इथे कन्फ्युजन क्रिएट होत आहे. सो आता मी याच्यातून आलो. एवढं डेंजर वाटत होतं. असं वाटत होतं ब्रिजवर थांबल्यानंतर आपण पूर्ण राऊंड 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 फिरत आहे. सो चला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. बघूया इथे आपल्याला बघण्यासाठी काय काय गोष्टी आहेत. हे लोक फोटोज पण काढतात आणि आपल्याला असं स्कॅनर कोड देतात. या साईडला आहेत ह्युरिकेन. सो ह्युरिकेन आल्यानंतर जो फील होणार तो आहे. इथून जाऊया आपण. सो ह्युरिकेन म्हणजे काय तर समुद्रावर तयार होणारं अतिशय शक्तिशाली वादळ असतं. त्या वादळाचा वेग ऑलमोस्ट 119 किलोमीटर पर आवर असतो. सो त्यामुळे तुम्ही समजू शकता की हे किती फोर्सने वादळ होतं. आणि ज्यावेळी असे वादळ अमेरिकेत येतात त्यावेळी खूप एरियामध्ये याचं नुकसान केलं जातं आणि मोस्टली समुद्राच्या एरिया जो असतो तो अफेक्ट केला जातो. सो इथे आपण त्या ह्युरिकेन वादळाचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सो आता आतमध्ये हे लोक बघा ह्युरिकेन वादळाचा एक्सपिरियन्स घेत आहेत. पण तो ॲक्च्युअलमध्ये जेवढ्या फोर्सने असतो तेवढा फोर्स दाखवत नाही आहे तिथे. पण एक जस्ट लिटल बिट आपल्याला फील आहे की ह्युरिकेन आल्यानंतर काय फील असतो तो घेण्यासाठी. सो आतमध्ये तर माझं डेअरिंग नाही आहे जाण्याचं. त्याच्यामुळे मी बाहेरूनच फील घेतला. सो बाहेर पण किती जास्त हवा येते आहे तुम्ही बघू शकता. सो या साईडला आहे नॅचरल डिझास्टर इन्फॉर्मेशन सेंटर. तो इथे बरेचसे स्क्रीन दिलेले आहेत. जे काही नॅचरल डिझास्टर्स असतात, पूर असतात, जे काही भूकंप असतात किंवा नैसर्गिक ज्या काही आपत्ती असतात त्या सर्वांची माहिती इथे दिलेली आहे. सो आपण वन बाय वन चेक करू शकतो. आणि या साईडला आहे आपण फील घेऊ शकतो विजेचा. सो याच्यातून आपण हात घातला की आपल्याला करंट लागणार तर आपण फील घेऊ शकतो.
या साईडला आहे गुगल अर्थ. सो गुगल अर्थ तर सगळ्यांना माहीतच आहे. गुगल अर्थवरती जाऊन आपण पृथ्वीवरचा कोणताही एरिया झूम इन, झूम आउट करून बघू शकतो. सो गुगल अर्थचा इथे यांनी सेटअप दिलेला आहे. सो आपण एक स्पेसिफिक एरिया जर आपल्याला चेक करायचं असेल, तर आपण बघू शकतो. सो नेक्स्ट त्या लोकांनी इथे टायटॅनिक डेक दिलेला आहे. सो इथे एक्झॅक्टली काय आपण बघू शकतो, तर टायटॅनिक कसा बुडाला त्याची हिस्ट्री रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन भेटते. आणि इथे असा त्यांनी फील दिलेला आहे की तो थंड वारा कसा होता, आणि आपण इथे हात ठेवल्यानंतर त्यावेळी जो एकदम थंड फील होता तो फील आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे अँटी ग्रॅव्हिटी चेंबर. सो ग्रॅव्हिटी तर सगळ्यांना माहीतच आहे, पण इथे अँटी ग्रॅव्हिटी दिलेली आहे. सो हे जे वॉटर तुम्हाला दिसत आहे, तर हे पाणी असं दिसत आहे की वरून खाली न येता खालून वर फ्लो जात आहे असं वाटत आहे. आतमध्ये आल्यानंतर इथे करण्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आपण इंडिव्हिज्युअली करू शकतो, ग्रुपमध्ये करू शकतो, आणि मल्टिपल ॲक्टिव्हिटीज आहे. सो थोड्याफार मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन जेवढ्या पॉसिबल होतील तेवढ्या. सो इथे बघा असे ना छोटे छोटे गेम्स पण आहेत, ज्याच्यामधून त्यांना एक्झॅक्टली काहीतरी रिप्रेझेंट करायचं आहे. सो मी आता डिटेलमध्ये एवढं तुम्हाला सांगत बसत नाही, पण इथे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपण एक्सपिरियन्स करू शकतो. इथे बरेचसेच गेम झोन आहेत. सो सगळेजण आपापल्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत गेम्स पण खेळू शकतात. सो तुम्ही इथे बघू शकता की प्ले बॉक्सवर इथे गेम पण खेळत आहेत. आणि इथे ही समोर बघा ॲक्टिव्हिटी, जी खूप अशी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे, जी इथं लोकं एन्जॉय करू शकतात. इथे ही जायरोस्कोप राईड आहे. त्याला ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग जायरोस्कोप असंही म्हणतात. म्हणजे ह्या जी बाईकसारखी दिसणारी ही राईड आहे, याच्यावर आपण बसू शकतो, आणि जे पेडल्स आहे त्याच पेडलवरती आपली ही राईड कशी फिरणार हे डिपेंड करतं, किती स्पीडमध्ये फिरणार हे डिपेंड करतं. आणि ह्याच्यामध्ये बसल्यानंतर आपल्याला असं फील होतं की जसं आपण अंतराळामध्ये फिरत आहोत. आणि जेवढा आपण इथे फोर्स लावून हे पेडल फिरवण्याचा प्रयत्न करू, तेवढं आपल्याला ती मशीन 360 डिग्री फिरवण्याचा प्रयत्न करते. सो बघूया की माझा तेवढा फोर्स आहे का, की मी स्वतःला 360 डिग्री फिरवू शकेन. सो माझी राईड पूर्ण झाली. ऑलमोस्ट 3 ते 4 मिनिटाची राईड होती, ज्याच्यामध्ये आपल्याला फील घेता येतो. आणि माझा तेवढा फोर्स नव्हता, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मी 360 डिग्रीचं फुल टर्न घेऊ शकले नाही. पण जेव्हा ती वरती जात होता त्यावेळी फार भीती वाटत होती, आपण उलटे पडणार आहोत की काय. एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप छान राईड होती असं मी म्हणेन. सो या राईडचा एक्सपिरियन्स घेऊन झाला. आता आपण नेक्स्ट जाऊया पुढे, अजून काय काय आहेत बघण्यासारख्या गोष्टी त्या आपण बघूया. सो चला. या स्टेअरवरून वर जाताना मला फार वियर्ड फील होत होतं, कारण मी एका अशा व्यक्तीच्या फेसवर पाय ठेवून जात आहे, जे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत, जॉर्ज वॉशिंग्टन. आय डोंट नो त्यांचा फोटो इथे असा का लावलेला आहे. आपल्या भारतामध्ये जर असा फोटो लावला तर हा खूप डिसरिस्पेक्ट मानला जाईल, पण इथे ह्या लोकांना काहीच वाटत नाही आहे. सो इट्स ओके. न्यूटन, लॉइस पाश्चर, हे सगळे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड अगेन इथल्या ज्या काही सगळ्या स्टेअर्स आहेत ह्या वेगवेगळ्या कलरफुल्स आहेत. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन थीम आहे. प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर आपल्याला नवीन काहीतरी बघायला भेटतं, नवीन एक्सपिरियन्स बघायला भेटतो. आणि खूप सारी इन्फॉर्मेशन सायन्स रिलेटेड, स्पेस रिलेटेड. अँड मी असं सांगेन की इथे ऑल इन वन इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी बघायला, एक्सपिरियन्स करायला भेटत आहे. सो आता आली आहे मी सेकंड फ्लोअरवर. सो इथे पण बघण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. सो इथे आल्यानंतर मी पाहिलं की खूप जास्त गर्दी आहे. आणि इथे एक राईड आहे, मोशन सिम्युलेटर असं बोलतात त्याला. आणि ती राईड करण्यासाठी इथे लोकांची खूप जास्त गर्दी झाली आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं की 2 लोकं एका वेळेला त्याच्या आतमध्ये बसू शकतात. आणि हा डोमसारखा जो शेप दिसतो तो बघा, तो असा इकडे तिकडे लेफ्ट राईट
आणि 360 डिग्री फिरत असतो आणि त्याच्या आतमध्ये खूप छान असं फील आहे. त्याच्यामध्ये हलका वारा येतो, व्हायब्रेशन्स होतात. जसं की आपण अंतराळामध्ये गेल्यानंतर त्या सायंटिस्ट लोकांना जो फील येतो, तो फील इथे देण्यात आलेला आहे. इथे हे बॉडी इम्प्रेशन एक्झिबिट आहे, ज्याच्यावरती हजारो पिन्स आहेत आणि आपण आपली बॉडी त्याच्यावर पुश केली, की त्याचं आउटपुट आपल्याला इकडे असं रिप्रेझेंट होतं. त्यानंतर इकडे एनर्जी इन मोशन पण आहे. म्हणजे आपण इकडे डान्स करत राहायचं आणि ती आपली एनर्जी असते त्याचं तिकडे रिफ्लेक्शन आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. सो हे फन ॲक्टिव्हिटी म्हणून ह्या लोकांनी तिथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे खेळण्यासाठी भरपूर स्क्रीन आहेत आणि त्याच्यावर आपण गेम्स खेळू शकतो. सो प्रत्येक एरियामध्ये थोडंफार फन ॲक्टिव्हिटी आहे, थोडं एज्युकेशन रिलेटेड आहे, थोडं ॲडव्हेंचर रिलेटेड आहे. मी आली आहे 3rd फ्लोअरवर. आता हा जो फ्लोअर आहे तो खालच्या 2 फ्लोअरपेक्षा फार वेगळा आहे. इथे भरपूर साऱ्या गोष्टी ह्या एज्युकेशन रिलेटेड आहेत. फोर्स, लाईट अँड ऑल आपले जे काही फिजिक्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे सगळा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सो इथे भरपूर अशा ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत की ते आपण गेम थ्रू खेळू शकतो आणि गेम थ्रू त्यांचा आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सो लहान मुलांना हे खूप इंटरेस्टिंग वाटतं. आता इथे स्पीड ऑफ लाईट दिलेलं आहे. सो इथे गेममध्ये दिलेलं आहे स्पीड ऑफ लाईट. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही काय फक्त फन ॲक्टिव्हिटी नाही आहे, तर आपला जो ब्रेन आहे आणि आपली बॉडीची रिॲक्शन आहे, सो याच्यासाठी हा एक ट्रेनिंग पार्ट आहे, जेणेकरून जितक्या स्पीडमध्ये आपला मेंदू आणि बॉडी रिॲक्ट करतो ह्या गोष्टींना, तो त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी ह्या अशा फन ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत इथे. आणि इथे मोबाईलसारखे मोठे डिव्हायसेस लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण आपले फोटोज कॅप्चर करू शकतो डिफरंट फन क्रिएट्स करून. त्यानंतर मी आली आहे दुसऱ्या ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी. सो इथे 2-3 लहान मुलं होती, त्यांच्यासोबत मी आता बाईक राईड खेळत आहे. सो बघूया आता कोण जिंकतं. आणि आम्ही मस्त खेळत होतो, मस्त एन्जॉय करत होतो आणि फॉर्च्युनेटली मी आली आहे फर्स्ट. सो आय एम हॅपी. इथे बबल मेकिंग झोन पण आहे. सो लहान मुलांसारखं इथे आम्ही छान असे बबल्स पण बनवले आणि छान फील घेतला. त्यानंतर मी आली आहे बेड ऑफ नेल्समध्ये. सो हा जो बेड आहे याच्यावरती धारदार टोकदार भरपूर अशा सुया आहेत, टोकदार नेल्स आहेत. सो त्याच्यावर आपण झोपायचं आणि त्यानंतर त्या सुया सगळ्या आपल्या शरीरामध्ये घुसतात. पण इथं आश्चर्य म्हणजे त्या नेल्सचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही, कारण त्या एकाच वेळेला सेम फोर्समध्ये अप्लाय होतात. आणि ह्या लोकांनी इथे बऱ्याच ठिकाणी असे क्वेश्चन आन्सर बोर्ड्स लावलेले आहेत. सो आपण तिकडे काही क्वेश्चन आन्सर पण चेक करू शकतो. आणि इथे लावला आहे खूप मोठा असा पियानो, जो आपण त्याच्यावरती चालवूनच वाजवू शकतो. सो इथे 3D मूवी पण आहे ह्या साईडला. सो आता आम्ही त्याच्यामध्ये जाणार आहोत आणि त्याचा फील घेणार आहोत. पण मी तो व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण आम्ही दोघं पण पॅक असणार आहोत चेअरमध्ये. सो चला आम्ही आता ह्याचा फील घेतो आणि नंतर सांगतो तुम्हाला की कसा फील होता. सो इथे बघा ही अशी बसण्याची अरेंजमेंट असते आतमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या गॉगल्स वगैरे घालून मूवी बघायचा असतो, जो 3D असतो. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी रिअलिस्टिक फील येतो. सो तुमच्यामधल्या बऱ्याचशाच लोकांना 3D मूवीबद्दल माहीत असेल. सो जस्ट आम्ही मूवी बघून बाहेर आलो आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. एक 15 मिनिटाचा हा मूवी होता, जो सगळ्यांसाठी फ्रीमध्ये आहे मेन म्हणजे. सो इथे सगळ्या नासा आणि स्पेस रिलेटेड गोष्टी आहेत. सो चला बघूया इथे काय काय आहे. स्पेसशिप आहे आणि इकडे आहे गुगल मून, गुगल मार्स. सो ट्राय करूया अगोदर. सो हा आहे मार्स. सो आपण मार्सचं लोकेशन एक्सप्लोअर करू शकतो. सो चला बघूया काय काय दाखवतं. मार्सवर तर असंही काहीच नाहीये, फक्त लाल कलरची माती आणि दगडच आहे. सो मून वरती हा बघा होल दिसत आहे. आय थिंक हा अमेरिकेनेच केलेला होल असणार आहे. ज्यावेळी एस्ट्रॉनॉट पाठवले तेव्हा तिकडे एस्ट्रॉनॉट पण दिसतोय. या सेक्शनमध्ये मोस्टली सगळ्या नासा आणि स्पेस रिलेटेड गोष्टी आहेत. सो इथे आपण त्याचा रिअलिस्टिक फील घेऊ शकतो. बऱ्याचशाच एक्सपेरिमेंटल गोष्टी आहेत, त्याचा आपण फील घेऊन त्याचा स्टडी पण करू शकतो. सो हे स्पेसशिपचं जे उडवलं जातं ते आहे सगळं. सो ह्याच्यामध्ये ते एस्ट्रॉनॉट्स बसतात आणि वर जातात.
सो इथे दाखवला आहे द अपोलो प्रोग्राम. तो 1963 टू 1972मध्ये जो झाला होता. सो एक्झॅक्टली काय होता तर त्यावेळीचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी, त्यांचा हा उद्देश होता की मानवाला चंद्रावर पाठवायचा आणि तो सक्सेसफुलही झाला होता. फर्स्ट मानव हा चंद्रावर गेला, तो चंद्रावर उतरला पण आणि त्याने चंद्राला पूर्ण प्रदक्षिणा पण केली. तो हा एक सक्सेसफुल प्रोजेक्ट होता, तो इथे दाखवलेला आहे. आणि इथे बघा हे एलियन्स पण आहेत. सो एलियनची पण इथे इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. आणि इथे हे असे सेटअप आहेत ज्याच्यामध्ये आपण विमान चालवण्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. विमानाचं उड्डाण कसं करायचं, लँडिंग कसं करायचं, विमानाला कंट्रोल कसा करायचं, तर त्याचा थोडाफार आपण इथे एक्सपिरियन्स घेऊ शकतो. इथे बऱ्याचशाच अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो, रिअलिस्टिक फील घेऊ शकतो. सो मला ही खूप छान वाटलं. हा नासाचा तो स्पेसचा जो त्यांचा एरिया होता तो शिकण्यासाठी आणि एक्सपिरियन्स घेण्यासाठी खरंच खूप छान होता. प्रोजेक्ट मर्क्युरी जो 1959 टू 1963 मध्ये झालेला आहे. या साईडला बघा रोप ऍक्टिव्हिटी आहे जो आपण करू शकतो. भरपूर इथे गेम्स आहेत, भरपूर खेळण्यासारखं आहे, पण गर्दी पण खूप आहे, लोकांची लाईन पण खूप आहे. त्याच्यामुळे मग आम्ही वेट नाही करत आहे की लाईन संपून परत ट्राय करण्यासाठी. ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तेवढ्याच आम्ही ट्राय करतोय. इकडे वरती पण बघा ते लहान मुलांना ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. सो तिकडे सगळे वरती लहान मुलं ऍक्टिव्हिटी करत आहेत. आणि या साईडला ना खाण्याच्या पण गोष्टी ठेवलेल्या आहेत. सो आपल्याला फिरता फिरता भूक लागली तर आपण ते खाऊ पण शकतो. सो छान आहेत, म्हणजे यांच्या फॅसिलिटी आतल्या खूप मस्त आहेत. प्रत्येक फ्लोअरवर वेंडिंग मशीन आहेत कोल्ड्रिंक आणि वॉटर साठी आणि ते खाण्यासाठी. इकडे सगळेजण ऍक्टिव्हिटी करत आहेत आणि तुम्ही लाईन बघू शकता, भरपूर लाईन आहे. इथे असे गेम्स आहेत जे आपण खेळू शकतो. गेम झोनला जशा आपल्याकडे राईड्स असतात, ऍक्टिव्हिटी असतात, ते सेम तसं आहे तिथे, ते आपण खेळू शकतो. आता वेळ नाहीये त्याच्यामुळे आम्ही खेळू शकत नाही. सो इथे पण बघा भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहेत. सो इथे हे आहे की इथे ना इमेज दिली जाते. सो त्याच्यानुसार आपण हे ग्लास अरेंज करायचे, कलरफुल ग्लास, आणि ती इमेज बनवायची. या वंडर वर्कच्या आतमध्ये बघण्यासाठी, एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि शिकण्यासाठी इतक्या भरपूर गोष्टी आहेत की आपल्याला एकदा एंट्री केली तर कमीत कमी 4 ते 5 तास हवेत पूर्ण सगळे फ्लोअर एक्सप्लोर करण्यासाठी, पूर्ण सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे, त्यामुळे आम्ही सगळ्याच गोष्टी एक्सप्लोर करत नाही आहे. सो ऑलमोस्ट बऱ्यापैकी गोष्टी बघून झाल्यानंतर परत आता आम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहोत. आणि इथं यांचं एक गिफ्ट शॉप पण आहे. अमेरिकेमध्ये मोस्टली कोणत्याही आपण टुरिस्ट अट्रॅक्शन त्या ठिकाणी गेलं तर तिथे त्या लोकांचं गिफ्ट शॉप असतं. सो तिथून आपण आपल्याला काही आठवण म्हणून खरेदी करू शकतो. सो मी इथे बघत आहे की काही छान अशी वस्तू भेटते आहे का घेऊन जाण्यासाठी. इथे भरपूर आहेत पण लहान मुलांसाठीच घेण्यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. सो तुम्ही इथलं बाहेरचं वातावरण बघू शकता. सगळं ढगाळ वातावरण आहे, पूर्ण फॉगी वेदर झालेलं आहे. बारीक बारीक पाऊस पडत आहे. आज सकाळपासूनच पाऊस आहे त्यामुळे फ्रेश वातावरण नाही आहे, पण इथलं नेचर आणि इन्व्हायरमेंट खूप छान बघण्यासारखं आहे. आम्ही या म्युझियमच्या बाहेर आलेलो आहोत आणि मी तुमच्यासोबत ऑलमोस्ट बऱ्यापैकी गोष्टी शेअर केल्या आणि आजला एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता. आतमध्ये इतक्या छान छान इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, एज्युकेशन, सायन्स आणि फन ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत. सो आम्ही सगळ्या एन्जॉय केल्या. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.